तडीपार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ तसंच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अकल्पनीय आहे। या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर तसंच चिंताजनक प्रकारे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22% मतदान झालं। त्याच रात्री 11:30 ते 65.9%, तर दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.5% इतकं झाल्याचं सांगण्यात आलं। यात एकूण 7.83% वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। तब्बल 76 लाख मतांची ही वाढ झाली असून मतदानाचा टक्का कसा वाढला असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे ईव्हीएम संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। याविषयी राजकीय नेते, पत्रकार, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला। अशा प्रकारे ईव्हीएम निवडणुका झाल्या तर लोकशाही संपुष्टात येऊन देश हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करील यात शंका नाही, असं विभागीय महसूल आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय। या ठिकाणी नाशिक शहर सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जे संसदेमध्ये अमित शहाने बाबासाहेबांविषयी जी गरळ ओकली आणि जे वक्तव्य काढलं की त्याचा आम्ही प्रथम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो, तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आज बाबासाहेबांना त्यावेळेसही घाबरत होते आणि आत्ताही घाबरतात हे त्यांनी दाखवून दिलं आणि संविधानाला आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेला, या मनुवादी विचारांचा, या मनुवादी लोकांचा हा किती विरोध आहे हे या माध्यमातून लक्षात येतं सर्व नागरिकांच्या, बहुजनांच्या। हा बाबासाहेबांचा अवमान हा महाराष्ट्र नव्हे तर हा भारत देश, बहुजन समाज हा कदापि सहन करणार नाही। आणि ज्या पद्धतीने एकेरी वाक्यामध्ये बाबासाहेबांना उल्लेख केला आणि यांना अहो तुम्ही ह्या ठिकाणी आज स्वर्ग आणि नरकाचा उल्लेख करतात, परंतु आम्हाला बहुजनांना नरकामधून स्वर्गामध्ये आणण्याचं काम ते आमच्या दैवतांनी, महापुरुष, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं। आज एवढ्या बहुजनांचा उद्धार केला आणि यांना बाबासाहेबांना नाव घेणं, एकेरी बोलणं आणि स्वर्ग नरकातला फरक, अहो तुम्हीच इतके पाप केलेले का तुम्ही गृहमंत्री असताना, तडीपार असताना गृहमंत्री झाले आणि ज्या घटना ज्यांनी लिहिली, जे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्याविषयी बोलायची वास्तविक तुमची लायकी पण नाहीये। यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देशाचे तडीपार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेस पक्षाचे बबलू खैरे, उद्धव पवार, दिनेश निकाळे, विजय पाटील, कैलास कडलग, कामिल इनामदार, कुलदीप गवई, सचिन गांगुर्डे, एजाज सय्यद, तौफिक शेख, इम्रान अन्सारी, अरुणा आहेर, लीलावती पवार, उमेश दासवानी, भरत पाटील, उमेश चव्हाण, सुमित सोनवणे, सुनील निर्भवने, राहुल बागुल, तौफिक पठाण, युवराज मनेरे, विजय वाघ, संतोष मुकणे, प्रवीण बोरसे, किरण शिंगाडे, सदाशिव बोराडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।